1 किलोच्या वर एखाद्या खेकडा नक्की टाकतो. श्रावणात ज्यांना खायचे त्यांना रुपये डिस्काउंट. वर्षभर तुम्हाला हे 4 दिवस पोपट झाला होता माझा रॅपिड अन्ना का काहीतरी असं लागतं. पण हा सर्व रोड जो दाखवतो ठाण्यावर इकडनं पण येऊ शकता तुम्ही. 200 ग्रॅम 250 ग्रॅमच्या आसपास होतो नाही, पण हवा टाईट झाली म्हणजे खाली बसून पण एवढा मोठा अडकला आला बाय. पहिला सांगतो ज्यांना माहिती ते बरोबर घेऊन जातो. पण नवीन डालको ओपन करते. शेंगा बघा केवढा मोठा आहे, पूर्ण भरलेला आहे काठोकाठ. त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊन पण खेकडे घेऊ शकता. आणि श्रीमंतांचे खेकडे कसे असतात तेही पहा. A1 क्वालिटीचे खेकडे मिळतील, गॅरंटी माझी आहे. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी आहे हिरानंदानी इस्टेटमध्ये, ठाण्याचं हिरानंदानी पातलीपाडाच्या इकडचं. आणि तिथे मी आलो आहे ते श्रीमंतांचे खेकडे बघायला, म्हणजे श्रीमंतांचे खेकडे घ्यायला आणि तुम्हाला दाखवायला पण, म्हणजे ते एक्सप्लोअर करायला. आणि हे आपल्या ठाण्यामध्ये आहेत आणि हे आपल्या ठाण्यामध्ये पावसाळी खेकडे मिळत आहेत A1 क्वालिटीचे. एवढं लक्षात ठेवा, A1 क्वालिटीचे खेकडे मिळतील, गॅरंटी माझी आहे. कारण मी ह्याच्या आधी पण त्यांचा व्हिडिओ बनवलेला आहे. दरवर्षी आपण त्यांचा व्हिडिओ बनवतो आणि आपले सबस्क्रायबर दरवर्षी पावसाळा आले की आठवणीने आपल्याला रिमाइंड करतात की दादा श्रीमंतांचे खेकडे दाखवा, कारण त्यांना ते हवे असतात. तर ठीक आहे, आता आपण तेच एक्सप्लोर करायला इथे पातलीपाड्याला आलो आहोत. आजची तारीख आहे 17 जुलै 2026, शुक्रवार आहे. आणि शुक्रवारच्या दिवशी ते इथे आहेत. बाकीच्या दिवशी कुठे काय असतात ते सर्व तुम्हाला डिटेल ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सोबत इथपर्यंत कसं पोहोचायचं हे डिटेलमध्ये मी तुम्हाला ऑलमोस्ट रोड मॅप पण तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, रेट बघा, कसं यायचं ते पहा आणि श्रीमंतांचे खेकडे कसे असतात तेही पहा. हे आहे हिरानंदानी पातलीपाड्याचं आणि इकडे आता खेकडे घेणं सुरू आहे. आणि इकडे आहेत आपले दादा श्रीमंत खेकडेवाले. नाव श्रीमंत आहे ह्यांचं, मनाने पण श्रीमंत आहेत. आणि खेकडे पण भरपूर असतात त्यांच्याकडे बघा, डालीच्या डाली भरलेले. आणि इकडे पण बरेच गिरायक आहेत त्यांना. इकडे मस्त असे काळ्या पाटीचे खेकडे, छोटी मोठी साईज असणार आहे. नांगे बघा, नांगे डेंगा म्हणा, डेंगा कसं किती मोठे आहेत ते. ह्याच्यात नरमादी मिक्स आहे ना हो दादा? नरमादी मिक्स असते. हे आहेत श्रीमंत मोरे साहेब, त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देत आहे आणि खाली पण फ्लॅश होईलच तुम्हाला. आणि हे पातलीपाड्याला इकडे बसतात शुक्रवारचे. कुठल्या वारी असतात? शुक्रवार आणि मंगळवार 2 दिवस ते इथे असतात. आणि बुधवारी आणि रविवारी हे 2 दिवस तुम्ही कुठे असता? ठाणा पोलीस स्कूल आहे ना, तिकडे असतात ते. त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊन पण खेकडे घेऊ शकता. बघा असे डालग्यांमध्ये भरून खेकडे येतात. आणि हे खेकडे कुठले येतात दादा? सर्व कराडवरनं, प्रॉपर कराडचे. आपले कृष्णा नदी का बघा, कृष्णा नदीचे हे खेकडे आहेत आणि असे डालगे भरून येतात. दर वाराला येतात ना, फ्रेश एकदम सकाळी म्हणजे मंगळवार, बुधवार, शुक्रवार, रविवार. आणि बघा हे डाल, अरे बापरे, पूर्ण भरलेलं आहे काठोकाठ. आणि खेकड्यांची साईज बघा केवढी मोठी आहे एकदम दिसतात काय बघा, चांगली मोठी साईज आहे. आणि असे डालगे भरून असतात. आणि हे किती किलोचा डालगा असेल? 13-14 किलो बघा, 13 ते 14 किलोचा डालगा असेल. आपला कल्याण खेकडे मार्केटचा व्हिडिओ होता ना, त्याच्यामध्ये आपण वजन करताना पण दाखवलेलं आहे. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो याच्या खाली. पण हा व्हिडिओ पहिला पूर्ण बघा, मग तो व्हिडिओ बघा. आणि बघा अशी डालगी भरलेली आहेत आणि ही रिकामी झाली आहेत सकाळपासून. बघा हे रिकामं झालेलं आहे. अजून ही 2-3 बाकी आहेत. आणि सकाळचे 10 वाजलेत फक्त. आणि किती वाजता जाता तुम्ही? 9 वाजता. बघा 9 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत. आणि खेकडे लवकर संपले तर लवकर जाणार, एवढं लक्षात ठेवा. त्यांनी भले 1 सांगितलं आहे, पण लवकर खेकडे संपले तर लवकर जाणार. हां, त्यामुळे तुम्ही लवकर येत जा. 9, 9:30, 10 वाजेपर्यंत या. तुम्हाला पाहिजे तसे चांगले मोठे मोठे खेकडे मिळतील. बघा अशी लोक कंटिन्यू येत असतात. ज्यांना माहिती आहे हे दादा कुठे आहेत ते बरोबर वाराच्या दिवशी सकाळी इकडे येणारच. सकाळी म्हणजे 9 वाजल्यानंतर. बघा त्या दादानं तिथे 1 किलो खेकडे. साईज तुम्हाला हवी तशी मिळेल. डेंगा बघा केवढा मोठा आहे. आणि यांना टाक्का हवा आहे, डेंगांना तोडता हवा आहे, तसंही तुम्हाला मिळेल. डेंगे तोडून पाहिजे तसंही मिळेल तुम्हाला, जसं पाहिजे तसं मिळेल. आपला हात पकडला तर डायरेक्ट तुकडाच ना, बोट पकडलं की तरी तोडतील ना. डेंग्याने ते मस्त पकडलं, सोडता सोडेल. काढलं का तू? दिलं मला काढलं. अरे यार, तुला मी सांगा ठेव. झाले 1 किलो. किती बसले? 5. बघा 5 खेकडे बसलेत 1 किलोमध्ये. आपल्या समोरच आहे, 5च बसलेत. तुम्ही साईज घ्याल तशी, छोटी घेतली तर जास्त बसतील, मोठे घेतले तर कमी बसतील. तर नवीन डालको ओपन करते, तारे बिरेने पॅक केलेलं असतं. आहेत, मला वाटतं अर्ध ऑलरेडी खाली करून झालं होतं, आता अर्ध आहे.
हां तारीख होता ना डायरेक्ट. मोठे मोठे खेकडे येतात बाहेर. बघा दादा आपण असे नांग्यासकटच घेऊन चालले. आता घरी तोडणार का नांगे? नांगे घरी तोडणार. हा बघा दादा सांगते ज्यांना माहिती ते बरोबर घेऊन जातात. लोकांची गर्दी वाढत चाललेली आहे खेकडे घ्यायला. आणि दादा 2च वारीत येतात ना, त्यामुळे लोकांना माहिती आहे मंगळवार आणि शुक्रवारीच फक्त खेकडे मिळणार आहेत. इकडे मी आता सगळे बघतो ना, सगळे असेच घेऊन जातात बिना डांगे तोडलेले. बघा डांगी मोडतच नाही, तसेच घेऊन जातात आणि घरी जाऊन मोडणार म्हणून सांगतात. कारण मोडून घेऊन गेलं तर थोडासा रस्ता तर निघून जातो, त्यामुळे शक्यतो सगळे असेच घेऊन जातात अख्खे. आता स्वतःहूनच येतात बाहेर हळूहळू हळूहळू मारतात. याला बाहेर काढतो. एवढा मोठा अडकला आला बाहेर. आणि खूप मेहनतीने आम्ही पकडलाय खेकडा. केवढा मोठा आहे बघा. आणि थंबनेलसाठी फोटो काढायला म्हणून पकडलाय, पण हवा टाईट झाली आहे म्हणजे खाली बसून पण. त्यांचं जरा हे काढत चालू, खेकडे काढायचं काम चालू. आणि हा नर खेकडा आहे बघा. हे नर असा असतो, नर खेकडा आहे. आणि ह्या मळवळतोय. त्यांची हळूहळू वाढत चालली आहे गर्दी. राहणारच आहे जोपर्यंत खेकडे संपत नाहीत. आणि बघा हे डेंगे तोडून दिलेले खेकडे आहेत. कसे किलो? 500 रुपये किलो रेट आहे दादाने सांगितलेलं आहे. आणि कायम रेट हाच असतो ना. आणि बघा ही मादी आहे. मादी आहे बघा अशी दिसते इकडे. तर त्रिकोणी ही मादी. आणि सरळ असेल असं स्ट्रेट तर तो नर. लक्षात ठेवा, दादाने लगेच दाखवलंय मादी कुठली होती. आणि 500 रुपये रेट आहे ना आजचा. किलो मध्ये किती बसतात? 4-5 बसतात. 5 बसतात. ही साईज असेल तर मला वाटतं 4च बसतील. एवढी मोठी साईज असेल तर. कारण तो 1/2 किलो 200 ग्रॅम 250 ग्रॅमचा तर आसपास तो एक खेकडाच आहे. तो ते नांगेच बघा केवढे मोठे आहेत. खेकडे विकणं तर सुरू आहे. आणि तिथे कसं यायचं ते तुम्ही आधी पहिलं बघून घ्या आपल्या व्हिडिओमध्ये. आपण पूर्ण डिटेल दिलेलं आहे. माजिवडा ते इथपर्यंत कसं पोहोचायचं ते. म्हणजे तुम्हाला जर इथे यायचं आहे मंगळवार आणि शुक्रवार 2च दिवस, सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत हे असतात दादा इकडे. आणि ते कसं यायचं तुम्हाला डिटेलमध्ये मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते पहिलं बघायचं परत मी कसं पोहोचलो ते. आता आपण आहोत ते माजिवडा जंक्शनला. ते माजिवडा आहे. आणि तुम्ही जर आता मी इकडून आलो कल्याणच्या दिशेने आलो, इकडून आलं तर तुम्हाला राईट मारायचं आहे घोडबंदरला. तिकडे मानपाडा पातलीपाडा वगैरे लागेल. आणि मुंबई साईडने आला तर तुम्ही हा फ्लायओव्हर वापरू शकता. तिकडून कटिंग आहे तो बघा तिथे समोर दिसतं का, त्याच्या पलीकडचा फ्लायओव्हर. तिकडून तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता घोडबंदर रोडला. आणि ठाण्यावरनं जर तुम्ही आला तर तुम्हाला सरळ यायचं आहे. 2 ऑप्शन आहे. ठाण्यावरनं इकडनं पण येऊ शकता तुम्ही आणि मग सरळच जायचं आहे. पाऊस सुरू झालेला आहे. पुढे गेलात ना तुम्ही तर पुढे माजिवडा गाव आहे. तिकडे तुम्हाला फिश मार्केट पण आहे. माजिवडा विलेजचं फिश मार्केट आपण एक्सप्लोर केलं आहे ते बऱ्याच वेळा. आता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर आपल्याला जायचं आहे तिकडे त्या दिशेला, घोडबंदरच्या दिशेला. आणि मानपाड्याचा फ्लायओव्हर क्रॉस करायचा आहे आपल्याला. आणि आता जस्ट आपण पाठीमागून मानपाड्याचा फ्लायओव्हर क्रॉस करून पुढे आलेलो आहोत. आणि पुढे आल्यानंतर इकडे तुम्हाला पुढे अजून एक फ्लायओव्हर लागेल. हा बघा हा वाला. पण हा तुम्हाला चढायचा नाही. हा पातलीपाड्याचा फ्लायओव्हर आहे. तर हिच्यावरती न जाता आपल्याला खालून जायचं आहे आणि खालून राईट टर्न मारायचा हिरानंदानी इस्टेटकडे. आणि तिकडेच आपले खेकडेवाले असणार आहेत. तुम्हाला ऑलरेडी कळलेलं आहे की आपण हा सर्व रोड जो दाखवतो आहे तो कायसाठी दाखवतो आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तर चला आता पुढून राईट मारूया आणि हिरानंदानी इस्टेटमध्ये जाऊया. आणि आता आपण या फ्लायओव्हर खालून राईट टर्न मारला हिरानंदानी इस्टेटसाठी. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब मार्ग हा रोड आहे. कोणाला तरी ताफा चालला आहे. मंत्री कोणतरी असणार आहे आतमध्ये. तर 10-12 गाड्या होत्या लाल दिव्याच्या. आणि इथून आपल्याला एकदम सरळ जायचं आहे. कुठेही राईट लेफ्ट मारायचा नाही. आतमध्ये आल्यानंतर सरळ जायचं आहे. आणि हिरानंदन इस्टेटच्या आतमध्ये आल्यानंतर हा सर्कल तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. ते दिवाळीला खूप मोठी रोषणाई असते. लाईटिंग वगैरे केलेली असते एकदम भारीवाली. आणि तोच हा सर्कल. इकडे बघा इथे नॉर्थ पॉईंट बिल्डिंग आहे. इथून आपल्याला असं आतमध्ये राईट टर्न मारायचं आहे आणि आतमधल्या दिशेला जायचं. तिकडे जातात आपले खेकडेवाले. नंदन इस्टेटच्या आतमध्ये पण काय ट्रॅफिक आहे बापरे. एवढ्या गाड्या, भरपूर गर्दी इकडे, जाम लागलं आहे. आपल्याला मारायचं आहे राईट ह्या सर्कलवरनं. काहीतरी रॅपिडनं का काहीतरी असं दाखवलं. आणि सर्कलवरनं राईट मारून आल्यानंतर समोर ही बिल्डिंग लागेल स्पेंटा इकडे. आणि तिथून जरा पुढे आलात की अशी काचवाली बिल्डिंग लागेल. आणि त्याच्या बरोबर अपोजिट साईडला ते बघा आपले श्रीमंत खेकडेवाले बसलेले आहेत. ते तिथेच आता आपण आहोत. आणि श्रावणात पण हाच रेट का काय कमी करतात डिस्काउंट? हा श्रावण महिना असेल जेव्हा आपण खात नाही, श्रावण महिना पाळणारे लोक बरीच असतात, त्यावेळेला 400 रुपये रेट असणार खेकड्यांचा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं इकडे मंगळवार आणि शुक्रवार 2 दिवस आणि रविवार आणि बुधवार तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्हाला ठाणे पोलीस स्कूल आहे ना आपलं कारकळाळीमधलं,
तिकडे तुम्हाला हे बरोबर बस स्टॉपच्या समोर दिसतील. तिथे टाईम सेम आहे 9 ते 1 वाजेपर्यंत. पण लक्षात ठेवा 1 वाजेपर्यंत असतील याची गॅरंटी कमी आहे. गिरायक अशी वाढत चालली तर खेकडे लवकर संपतात. कारण मागच्या रविवारी मी गेलो तर 11 वाजता खेकडे संपलेले होते. पोपट झाला होता माझा. त्यामुळे लवकरच या 10 10:30 11च्या आधीच या तुम्हाला चांगले चांगले खेकडे खायला मिळतील. तर मित्रांनो असे मस्त असे कृष्णा नदीचे खेकडे तुम्हाला या दादांकडे मिळतील. आणि मी यांना नेहमी म्हणतो श्रीमंतांचे खेकडे हेच आहेत ते खेकडे काळ्या पाटीचे. आणि वर्षभर असतं ना, सुट्टी बिट्टीमध्ये काय नाही. ऊन वारा पाऊस थंडी पावसाळा उन्हाळा वर्षभर तुम्हाला हे 4 दिवस हे ठाण्यामध्ये तुम्हाला खेकडे मिळणार आहेत. आणि हेच खेकडे मिळणार तुम्हाला, काही बदल नाही. म्हणजे आपले नदीचेच काळ्या पाटीचेच कृष्णा नदीचे कराडचे खेकडे. आणि रेट ऑलमोस्ट सेमच असतो दरवेळेला. मला वाटतं गेली 1-1.5 वर्ष हाच रेट आहे ना, काही बदल नाही. फक्त श्रावणात 100 रुपये डिस्काउंट आहे श्रावणवाल्यांसाठी. ज्यांनी श्रावण पाळला नाही त्यांना 400 रुपये किलोने खेकडे मिळतील. म्हणजे नाही पाळला त्यांना, श्रावण न पाळणाऱ्यांना, श्रावणात ज्यांना खायचे त्यांना 100 रुपये डिस्काउंट आहे, 400 रुपयाने मिळतील. बाकी कधी या 1 रुपया कमी होत नाही कोणासाठीच, लक्षात घ्या. तर ठीक आहे मित्रांनो, असे होते आपले श्रीमंत खेकडेवाले. जसं मी तुम्हाला सांगितलं मनाने पण श्रीमंत आहेत. 1 किलोच्या वर एखादा खेकडा नक्की टाकतात, छोटा का होईना टाकतातच टाकतात. चांगले भरलेले खेकडे आहेत. लास्ट टाईम मी नेले होते पण तेव्हा काही व्हिडिओ बनवला नाही. पण एकदम भारी खेकडे होते. मागच्या रविवारी मी नेले होते आणि 1 नंबर खेकडे होते, पूर्ण भरलेले होते चांगले. त्यामुळे चांगले खेकडे हवेत तुम्हाला. आणि पावसाळ्यात लोकांना खेकडे हवेत असतात खायला. तर तुम्ही ह्या दादांकडे नक्की या. ठाण्यामधलं एकमेव ठिकाण आहे जे तुम्हाला वर्षभर हे खेकडे मिळतील. पातलीपाडा आणि ठाणे पोलीस स्कूल 2 ठिकाणी. वार वगैरे मी तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला या श्रीमंत खेकडेवाल्यांचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.